हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरपासूनच आपण रोटेशनल डायनॅमिक्सला स्टार्ट केलं होतं आणि त्यामध्ये जो बेसिक इंट्रो होता ज्या युनिटचा की व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन, व्हॉट इज मीन बाय मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शियाबद्दल आपण डिटेलमध्ये पाहिलं की नेमकं मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, त्याचं त्यानंतर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इक्वेशन पाहिलं आपण आणि त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स पाहिले. त्यानंतर तो आपल्या डेली लाईफमध्ये कसा युजफुल आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया हे पण पाहिलं. तर आपल्याला जनरली माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया इज द ॲनालॉगस, म्हणजेच हा जवळपास सारखा आहे कशाचा लिनियर मोशनमध्ये जसं इनर्शिया असतो तर तसाच रोटेशनल मोशनमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया हा तो रोल प्ले करत असतो. ठीक आहे. आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाचं मेन एक ॲडव्हान्टेज काय आहे तर मुवमेंट ऑफ इनर्शिया जर एखादी बॉडी ही रोटेट होत असेल तर त्याच्या एक्सिस भोवती तर त्याचं जे रोटेशनल मोशन असेल त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ते ॲज इट इज ठेवण्यासाठी त्याला काय करत असते, हेल्प करत असते. ओके. आणि ज्या रोटेटिंग बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया हा जास्त असेल तर ती बॉडी कंटिन्युअसली रोटेटिंग होत राहते. ओके. म्हणजेच त्याला त्यामध्ये आणि त्याचे जे रोटेटिंग असेल तर ते स्मूथली होत असते. ओके. तर त्यानंतर याच्याच समोरचा एकदम छोटा टॉपिक म्हणजे आहे रेडियस ऑफ गायरेशन और याला आपण म्हणत असतो गाय रेडियस. ओके. याला म्हणतो आपण गाय रेडियस. ओके. कोणी रेडियस ऑफ जायरेशन म्हणते, कोणी गायरेशन पण म्हणते. ओके. तर रेडियस ऑफ जायरेशन और रेडियस ऑफ जायरेडियस. ओके. तर पहा आता जायरेडियस नेमकं हा कन्सेप्ट नेमका काय आहे. ओके. तर पाच तर सर्वात अगोदर मी याचं रेडियस ऑफ गायरेशन आय आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया I इक्वल टू m इंटू आर स्क्वेअर. ओके. हे झालं जनरल इक्वेशन कशाचं, मुवमेंट ऑफ इनर्शियाचं. ओके. आणि आता पहा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नेमकं काय असते. ओके. आणि हा जो रेडियस ऑफ गायरेशन और गाय रेडियस हे इंडिकेट करत असतो आपण लेटर के ने. ओके. पहा आता के आणि त्यानंतर या आरची जागा आपण ज्यावेळेस के टाकू तर I इक्वल टू होईल I इक्वल टू m इंटू के स्क्वेअर. ओके. और के इक्वल टू अंडर रूट ऑफ I अपॉन m. दिस इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. तर सर्वजण कोणी पण जो रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट आहे तर रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट कोणी पण बस फक्त या प्रकारे तो एक्सप्रेस करत असतो कोणी पण. ओके. पण आता हा रेडियस ऑफ गायरेशनचा नेमका टॉपिक काय तर पहा. तर लक्ष द्या, एखादी सपोज डिस्क आहे, सपोज डिस्क जशी आपण एखाद्या DVD प्लेअरमध्ये CD प्लेअरमध्ये जशी डिस्क असते तर ती डिस्क घेतलेली आहे मी एखादी सपोज अशा प्रकारे. ठीक आहे. आणि ती एका एक्सिस भोवती काय होत राहिली अशी रिव्हॉल्व होत आहे. एखाद्या एक्सिस भोवती ती काय होत राहिली अशी रिव्हॉल्व होत राहिली. ठीक आहे. आणि पहा आता याची काहीतरी एक सर्टन अशी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. या अँग्युलर व्हेलॉसिटी ती रोटेट होत राहिली. पहा आता पुन्हा एक डिस्क घेतली मी, त्या डिस्कचं सपोज त्या डिस्कचा जो एखादा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया सपोज या डिस्कचा आय आहे, हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ती जी डिस्क आहे ती डिस्क काय होऊन राहिली, रोटेट होत राहिली. त्याचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आहे आय. ठीक आहे. आणि त्यानंतर या बॉडीचं होल या डिस्कचं जे मास आहे ते आहे कॅपिटल एम. ठीक आहे. आणि त्यानंतर या डिस्कची जी रेडियस आहे ती आहे सपोज आर. ओके. रेडियस आहे याची आर. आणि ही बॉडी अलॉंग इट्स ओन एक्सिस काय होऊन राहिली, रोटेट होत राहिली. तर यावेळेस अकॉर्डिंग टू स्टँडर्ड इक्वेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रोटेटिंग डिस्क having axis is passing through its center is I equal to असते mr square by 2. ठीक आहे. हा एक स्टँडर्ड इक्वेशन आहे याचं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रोटेटिंग डिस्क इज mr square by 2. ठीक आहे. झाला हा इथपर्यंत कन्सेप्ट, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल. तर I इक्वल टू mr square by 2 हा जो फॉर्म्युला असतो हा वेगवेगळे थेरम्स आहेत त्याचे, हा त्या थेरम सोडून हे सर्व डिस्कचे, सॉलिड स्फिअरचे, हॉलो स्फिअरचे जे मुवमेंट ऑफ इनर्शिया असतात, स्टँडर्ड इनर्शिया असतात तर त्याचे हे इक्वेशन त्यावरून निघत असतात. झालं इथपर्यंत I इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. आता इथं ही होल डिस्क होती आणि या डिस्कमध्ये जे मास असेल या बॉडीचं ते युनिफॉर्मली प्रत्येक ठिकाणी काय असं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. मास काय आहे
युनिफॉर्मली अशा प्रकारे इथं डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ओके, आता पहा इथं काय करणार आहोत आपण की एक एक्सिस घेणार आहोत, पुन्हा एखादा एक्सिस घेतला, ठीक आहे, आणि त्यानंतर एखादी दोरी घेतली, सपोज एखादी दोरी घेतली आपण, आणि त्या दोरीला एवढं मास सस्पेंड केलं आपण, एवढं मास बांधलेलं आहे की ते या डिस्क एवढं असेल. किती असेल ते या डिस्क एवढं असेल, म्हणजे एवढं असेल, आणि त्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सेम असेल. जेवढा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तेवढाच याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, आणि ही बॉडी पुन्हा रोटेशनल मोशन अशा प्रकारे काय करू, हे मास काय परफॉर्म करून आलं, हे रोटेशनल मोशन. ओके, तर पुन्हा आता पहा I = mr²/2 आलं. आता हा m, आता m पहा, तर या बॉडीमध्ये पण सपोज मोमेंट ऑफ इनर्शिया सेम, आणि याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या बॉडीचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेम असला पाहिजे, ठीक आहे. आणि म्हणून k आता I k = काय रे, k असते हे डिस्टन्स, k काय असते हे डिस्टन्स, k हे डिस्टन्स, की या डिस्टन्सवर या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, ठीक आहे. तर त्या कन्सेप्टला आपण म्हणत असतो, या डिस्टन्सला आपण म्हणत असतो रेडियस ऑफ जायरेशन. व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन? हे काय एक डिस्टन्स आहे, हे काय आहे एक डिस्टन्स आहे, की त्या डिस्टन्सवर जरी समजा तुम्ही एखादा पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि तो रोटेट होऊन राहिला, या कन्सेप्ट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या कन्सेप्ट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ जायरेशन, ठीक आहे. तर पहा आता या केस मध्ये आता रेडियस ऑफ गायरेशन किती राहील या डिस्क मध्ये, तर पहा k = I/m. तर तुम्हाला आता इथं माहिती आहे किती येतं, या केस मध्ये तुम्हाला I माहिती आहे की, तर आता या डिस्कचा आपण रेडियस ऑफ गायरेशन k कशा प्रकारे काढू, तर k = I/m. हेन्स I किती आहे, तर I आहे mr² / 2 × m झाले कॅन्सल, आणि k = R/√2. This is the radius of gyration. This is the radius of gyration of this disc. Okay. What is mean by radius of gyration? What is mean by radius of gyration? तर आता याची आपण डेफिनेशन लिहू. पहा डेफिनेशन काय आहे, तर what is the definition of radius of gyration? k = I/m. हे झालं स्टँडर्ड इक्वेशन, तुम्ही एवढं पण लक्षात ठेवलं तरी चालते, ठीक आहे. पण आता हा नेमका कन्सेप्ट आहे, पहा काय डेफिनेशन, the distance between the distance between axis of rotation, distance between axis of rotation, the distance between axis of rotation and point at which काय याची डेफिनेशन, the distance between the axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated so that it possesses same moment of inertia. आता इथं युनिफॉर्म डिस्क होती आणि त्यानंतर एक पॉइंट मास होतं, ठीक आहे. या पॉइंट मासचं हे टोटल मास या पॉइंटलाच काय झालेलं आहे, या डिस्कचं जेवढं वेट आहे तर हे फक्त या एका पॉइंटवरच आहे, ठीक आहे. म्हणून आणि त्यानंतर हा एक्सिस आणि त्यानंतर हा पॉइंट यामधलं डिस्टन्स म्हणजेच काय रेडियस ऑफ जायरेशन, ठीक आहे. म्हणजेच काय आता ही डेफिनेशन पहा काय म्हणते, तर द डिस्टन्स बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन, हे काय एक डिस्टन्सच आहे. रेडियस ऑफ गायरेशन काय, हे एक डिस्टन्स आहे. हे जर एक डिस्टन्स आहे तर याची डायमेन्शन L1च असेल, ठीक आहे, आणि याचं युनिट काय असेल मीटर, ठीक आहे.
the distance between the axis of rotation, the distance between axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated. ओके, म्हणजेच काय की या एका होल हे काय एक डिस्टन्स आहे एक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्या बॉडी मधला असा एक पॉइंट की त्या पॉइंटवर त्या बॉडीचा होल मास काय झालेला आहे सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. तर हे डिस्टन्स म्हणजेच काय म्हणत असतो आपण याला रेडियस ऑफ गायरेशन. ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आणि त्यानंतर एक सिंपली एक फॉर्म्युला आहे I = m. जे r आहे जे रेडियस आहे ते कन्वर्ट होते इथे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे k या सिम्बॉलने लेटरने, म्हणून k = काय होतो I/m. जर समजा तुम्हाला जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर माहिती असेल तर तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन इझिली फाइंड करू शकता. सिंपली काय करायचं अंडर टॉप I/m. ओके, और I = काय करू शकता तुम्ही I = m × k². सपोज तुम्हाला जर एखाद्याने जर k रेडियस ऑफ गायरेशनची जर व्हॅल्यू दिली आणि जर तुम्हाला त्या बॉडीचं मास जर माहित असेल तर तुम्ही इझिली मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकता त्या बॉडीचा फाइंड करू शकता. ठीक आहे, हा झाला ओव्हरऑल कन्सेप्ट कशाचा रेडियस ऑफ गायरेशनचा. ठीक आहे, आणि त्यानंतर एक टॉपिक येतो तो म्हणजे व्हॉट आर द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन. तर ते पाहू आपण आता. ते 2 ते 3 फक्त इम्पॉर्टंट आहे. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये मास डिस्ट्रीब्युशनचा सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे तो म्हणजे मास डिस्ट्रीब्युशनचा. इफ द मास डिस्ट्रीब्युशन इज लार्ज, इफ द मास डिस्ट्रीब्युशन इज लार्ज, इफ द मास डिस्ट्रीब्युशन इज लार्ज, then radius of gyration is large. म्हणजे आपण सरळ लिहू शकतो k is large. ओके, जर समजा एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीचं मास जर जास्त असं अशा प्रकारे जर डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तर त्या बॉडीचा जो रेडियस ऑफ गायरेशन असते ते काय असते लार्ज असते. त्यानंतर सेकंड गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये तर पहा इफ द मास डिस्ट्रीब्युशन इज लार्ज देन द k इज लार्ज. ओके, आणि त्यानंतर इट गिव्स द शेप ऑफ बॉडी. ठीक आहे, म्हणजेच काय की या रेडियस ऑफ गायरेशन वरून एखाद्या बॉडीचा आपण शेप वगैरे काय करू शकतो डिसाइड करू शकतो. ठीक आहे, फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये येतो. त्यानंतर काय आहे की जर समजा एखादा मास आहे ते जर सपोज रेडियस ऑफ गायरेशन पासून अवे असेल, ठीक आहे, जास्त डिस्टन्स वर जर डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तर पुन्हा k काय राहतो हा लार्ज राहतो. ठीक आहे, तर हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन. काय शिकलो आपण रेडियस ऑफ गायरेशन मध्ये? तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय की हे एक डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि हे डिस्टन्स कसं आहे? हे डिस्टन्स आहे अशा 2 पॉइंट मधलं की पहिला पॉइंट आहे एक्सिस ऑफ रोटेशन आणि त्यानंतर सेकंड पॉइंट असा आहे त्या बॉडीचा की त्या आपण असं कन्सिडर करू शकतो की त्या पॉइंटवर त्या बॉडीचं जे होल मास आहे ते काय झालेलं असेल कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल. ठीक आहे, तर सिम्पली आपण त्याला काय म्हणू शकतो रेडियस ऑफ गायरेशन. ओके, बट दोन्ही केसमध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असायला पाहिजे तिथं सेम असायला पाहिजे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण तिथं काय केलं ते डिफाइन केलं. ओके, तर हा झाला कन्सेप्ट आपला कशाचा रेडियस ऑफ गायरेशन.